जिल्हा परिषदेच्या पाईट गटातील राजकारणाची भाषा बदलली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर शरद बुट्टे पाटलांचं आक्रमक विधान व्हायरल. आरोप प्रत्यारोपांच्या फैरीमुळे इच्छुकांसह समर्थकांमधील राजकारण तापलं. पाईट गटातील इच्छुक उमेदवार राजश्री संजय जैद यांच्या देवदर्शन यात्रेचा मुद्दा शरद बुट्टे पाटलांनी केला टार्गेट. महिला आरक्षित असलेल्या पाईट गटात उमेदवारानं बोलणं अपेक्षित असताना मुलगा बोलत असल्यावरही ठेवलं बोट. शरद बुट्टे पाटलांचा रोख आमदार बाबाजी काळे यांचे भाचे अनुराग जैद यांच्यावर. टीकेचा व्हिडिओ व्हायरल. खेड तालुक्यात शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाच्या नैसर्गिक युतीबाबत हालचालींना कमालीचा वेग. चाकण येथे शिवसेना जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये युतीबाबत खलबत. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार भाजपची शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी प्राथमिक चर्चा. सेना भाजपच्या पहिल्याच बैठकीत भाजप शिवसेना युतीचे स्पष्ट संकेत. शिवसेनेकडून स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर घेतला जाईल निर्णय. शिवसेनेकडून भाजप पदाधिकाऱ्यांनी दिलं सकारात्मक उत्तर. श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे 23 ते 31 जानेवारी दरम्यान होणाऱ्या हरिनाम सप्ताहाची वाडा येथे शनिवारी झाली नियोजन बैठक. श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर जन्मोत्सव सोहळा, संत नामदेव महाराज आणि संत जनाबाई षष्ठ शतकोत्तर अमृत महोत्सवी समाधी सोहळा, तपोनिधी नारायण महाराज देहूकर त्रिशतकोत्तर प्रगट वर्ष आणि संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वर्ष या निमित्ताने होणार दिव्य हरिनाम सप्ताह. सप्ताह काळात पहाटे काकड आरती, ज्ञानेश्वरी आणि गाथा पारायण, सकाळ सत्रात कीर्तन, नेमाचे भजन, संत ज्ञानेश्वर महाराज चरित्रकथा हरिपाठ आणि संध्याकाळी कीर्तन असे कार्यक्रम होणार. वाडा येथे हबप ज्ञानेश्वर माऊली कदम यांच्या नियोजनाखाली झालेल्या बैठकीला वाडा गावच्या पंचक्रोशीसह चिखलगाव, अवदर, देवोशी, कुडे, येनवे, घोटवडी, सुरकुंडी, माझगाव, वाळत, आवाट, शिरगाव, डेहने, भिवेगाव, दरकवाडी, तिफनवाडी, टोकवाडे, खरोशी, मंदोशी आणि भोरगिरी गावातील वारकरी सप्ताह संयोजकांची उपस्थिती. यावेळी सागर महाराज शिर्के, किशोर महाराज बांगर, बाळशीराम महाराज मिंडे आणि गणेश महाराज डावरे यांनी बैठकीचे केले संयोजन. यावेळी समीर काळूराम सुपे आणि विठ्ठल वनगरे यांचाही सहभाग. हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित पाककला स्पर्धेत सुमारे 300 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवत बनवले स्वादिष्ट पदार्थ. स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा ॲडव्होकेट राजमाला बुट्टे पाटील यांची प्रमुख उपस्थिती. पाककला स्पर्धा केक, पारंपरिक आणि गोड अशा 3 प्रकारात. पाककला स्पर्धेतील सहभागी विद्यार्थिनींनी पाककृती फ्युजन डिशचे बनवले पदार्थ. डॉक्टर दिलीप मुळूक, प्राध्यापक तृप्ती हाडके, प्राध्यापक उषा जाधव यांनी स्पर्धेचे केले संयोजन. टाकळकरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शनिवारी भाजी मंडई आणि खाऊ गल्ली हा अभिनव उपक्रम. या उपक्रमात शाळेतील चिमुकल्यांनी प्रत्यक्ष व्यापार आणि विक्रीचा घेतला अनुभव. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामकृष्ण टाकळकर, आकाश टाकळकर, सर्व सदस्य आणि ग्रामपंचायत सरपंच शीतल टाकळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उपक्रमाचे उद्घाटन. विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावे आणि त्यांच्यातील संवाद कौशल्याचा विकास व्हावा हा उपक्रमाचा प्रमुख उद्देश. तसेच नफा, तोटा आणि चलन या संकल्पना पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवली. राजगुरुनगर शहरातील शेठ केशरचंद पारख प्राथमिक विद्यालयात शनिवारी खाऊ गल्ली आणि भाजी मंडई उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह. भाव निश्चित करणे, ग्राहकांशी संवाद साधणे, व्यवहार पूर्ण करणे, स्वच्छता राखणे, स्टॉल व्यवस्थापन याचा विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष घेतला अनुभव. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी उद्योजकता, व्यवहार ज्ञान कौशल्य, पोषक आहाराची जाणीव तसेच जीवनोपयोगी कौशल्यांचा साधला विकास.